श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार. तुम्हा सर्वांचे आपल्या स्वामी आई या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख, समाधान आणि आनंद असावा इतकेच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. आणि आपल्या आजच्या या नवीन सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते. भक्तांनो, तुम्ही नेहमीच आपल्या या स्वामी आई या स्वामी चॅनलमध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांना आलेले दिव्य अनुभव ऐकले असतील. असंख्य वेळा स्वामींचे चमत्कार तुम्ही पुराव्यासकट आपल्या चॅनलवरती पाहिले असतील. मात्र आज मी तुम्हाला पुन्हा एकदा हम गया नहीं जिंदा है या वाक्याची प्रचिती देणारा असंख्य स्वामीबळ पाठीशी राहणारा एका स्वामी भक्त ताईंचा हृदययुवक अनुभव सांगणार आहे. भक्तांनो, आपला आजचा हा अनुभव आहे, बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. या वाक्याची पुरेपूर प्रचिती आहे. त्यामुळे आपला आजचा हा सुंदर अनुभव प्रत्येकाने शेवटपर्यंत पहा. आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी मात्र आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर सुरुवात करूया आपण आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर अनुभवास. आजचा हा संपूर्ण अनुभव आहे पेन्नूर येथे राहणाऱ्या स्वामी भक्त ताई सो लक्ष्मीबाई पाटील या ताईंचा. आणि पुढील संपूर्ण अनुभव या ताईंच्याच शब्दात. ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराजांना माझं त्रिवार वंदन. मी सो लक्ष्मीबाई गेले 25 वर्ष मी स्वामी सेवेत आहे. निष्ठेने मी महाराजांची सेवा करत आहे. खरं तर मी लहान होते जेव्हा मला कोणत्याच देवावरती विश्वास नव्हता. कारण माझ्या घरातील वातावरण हे दैविक असं काहीच नव्हतं. त्यामुळे पूजापाठ याच्याशी माझी काही संबंधही नव्हता. पण माझं वय 12 वर्ष असेल आणि त्याच वेळी अगदी आमच्या घरापासून 15 किलोमीटरवरती असणारी पेठारी तालुक्यात श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मठाची स्थापना झाली. आणि त्या मठात मी माझ्या मैत्रिणीसोबत जायला लागली. आणि मग तिथून स्वामी सेवेची मला प्रचंड आवड लागली. ते म्हणतात ना, स्वामी सेवा मिळाला आणि स्वामी सेवा करायला भाग्य लागतात, नशीब लागतात. कारण नशिबाशिवाय ती गोष्ट मिळत नाही. काहीच तसंच तितकं माझे आयुष्य नशीब असावे कदाचित. म्हणून स्वामींनी त्यांच्या सेवेत मला घेतलं आणि त्या सेवेचं मला वेड लागलं. तिथून मी स्वामी सेवेत लागली. गेली 25 वर्ष मी महाराजांची सेवा करत आहे. खरं तर माझं लग्न ज्या घरात झालं, स्वामी कृपेने ते संपूर्ण कुटुंब देखील स्वामी सेवेतच होतं. मग एक मुलगा आणि एक मुलगी अशी 2 अपत्य, दोघेही शाळेत शिकत होते. पती सरकारी नोकरीला होते. घरातील वातावरण अत्यंत पवित्र आणि सुखाचे होते. ते म्हणतात ना, नशिबाने सुख मिळते, अगदी तसेच काहीसे खूपदा मला वाटायचे. माझ्या या सुखाला कोणाची नजर नको लागायला. मात्र एके दिवशी माझ्या सुखाला नजर लागली. एक मोठा घात झाला. माझ्या मुलीला कॅन्सर सारखा भयानक आजार जडला. आम्हाला जेव्हा समजले तेव्हा आमच्या पायाखालची जमीन सरपली. खरं तर तिला नेहमीच पोटात दुखायचं, पण औषध घेतल्यावर बरेही वाटायचं. कारण कॅन्सर असेल असे आम्हाला स्वप्नातही वाटले नव्हते. मात्र एके दिवशी तिच्या पोटात जास्त दुखायला लागलं. मोठं हॉस्पिटलला गेल्यानंतर ट्रीटमेंटमध्ये कळालं, टेस्ट केल्या आणि त्या टेस्टचे रिपोर्ट ते कॅन्सर पॉझिटिव्ह आले. मात्र ज्या दिवशी तिचे रिपोर्ट आले तो गुरुवारचाच दिवस होता. खरं तर दुसऱ्या स्टेजला असणारा हा कॅन्सर कसा बरा होईल हा सर्वात मोठा प्रश्न आमच्या समोर होता. मग सगळं स्वामीवर सोडून दिलं. डॉक्टरांनी त्यांचे प्रयत्न सुरू केले. डॉक्टरांनी किमोथेरपीला सुरुवात केली. त्यांच्या वेदना असह्य होत्या. मुलीचा त्रास भगवत नव्हता. मी स्वामींना रोज एकच विचारायचे, स्वामी हे किती दिवस या सगळ्यातून आम्हाला बाहेर काढा. आमच्या आयुष्यात असणारे हे सर्वात मोठे दुःख तुम्हीच संपवा. गुरुवारच्या दिवशी हा रिपोर्ट आलेला आहे, त्यामुळे तुमचा काहीतरी या रिपोर्टमधून संकेत आहे. महाराज, मनोभावे मी तुमची जी सेवा केलेली आहे त्याच मला हेच फळ द्या आणि माझ्या मुलीला वाचवा. डॉक्टरांचे प्रयत्न सुरू आहे. माझ्या सेवा सुरू होत्या. सगळी काही सुरू होतं, पण दुसऱ्या स्टेजला असणारा कॅन्सर केल्या बरा
होत नव्हता. 6 किमोथेरपिया झाल्या. मुलीची प्रकृती ही जास्त होत गेली, मात्र सुधारणा तिच्यात काहीच नव्हती. अशातच मी स्वामी मठात गेले. तिथे खूप रडले. तेव्हा नेहमीचे ओळखणारे आमचे पाठक गुरुजी माझ्या जवळ आले. त्यांनी मला एका कागदात श्री स्वामी समर्थ महाराजांची विभूती दिली आणि त्यासोबत त्यांनी मला महाराजांच्या समोर ठेवलेलं एक छान फूल दिले. महाराजांनी सांगितले, हे फूल तिच्यासोबत ठेव, रात्री झोपताना उशाखाली ठेव, ही विभूती तिला सतत लावत जा आणि त्याच्यासोबत तारक तीर्थ बनवत जा. मी घरी आले. महाराजांनी सांगितलेल्या त्या पद्धतीने मी तिच्या कपाळाला विभूती लावत होते आणि तिच्या सोबत ते फूल ठेवले आणि तिथून तारक तीर्थ बनवायला सुरुवात केली. सकाळी, दुपारी, संध्याकाळी तिन्ही वेळेला मी तिला तारक तीर्थ बनवून देत होती. जवळपास 15 दिवस उलटून गेले, मात्र अजूनही पाहिजे तसा फरक येत नव्हता. त्याच तिची किमोथेरपी होती आणि त्या दिवशी माझी तब्येत अचानक बिघडली. मला उभंही राहता येत नव्हतं, इतका अशक्तपणा. त्यामुळे माझे मिस्टर तिला घेऊन हॉस्पिटलला गेले. मी घरी होते. तारक तीर्थ, तारक मंत्र मी म्हणत होते. महाराजांच्या सेवेत असतानाच माझ्या पतीने फोन केला आणि पती जोरजोराने रडू लागले. मला काय झाले काहीच कळाले नाही. त्यांनी मला इतके सांगितले की आपली सुरक्षणा म्हणजे माझ्या मुलीचं नाव सुरक्षा होतं, पण आम्ही लाडाने तिला सुरशिना म्हणायचे. माझ्या पतीने सांगितले की आपली सुरशिना आपल्याला सोडून गेली. अखेरचा श्वास तिने इथे घेतलेला आहे. आपलं आयुष्य जणू काय आता संपले आहे. त्याचे हे शब्द मी ऐकले. मनवत असणारे तारक तीर्थ मी फेकून दिलं. मला स्वामीवर प्रचंड राग आला. स्वामींची मूर्ती रागात भरात मी घराच्या बाहेर टाकली. मला काही सुचत नाही. ते इतकी वर्ष केलेली सेवा ही फुकट गेली, इतकेच मला समजत होती. जशी होती तशीच मी निघाली. आमच्याच बाजूला असणारे रमेश दादांना फक्त मी सांगितले, या ठिकाणी मला घेऊन जा. ते सुद्धा माझ्यासोबत आले. जेव्हा मी हॉस्पिटलमध्ये गेले तिथे ते काहीतरी वेगळं चित्र होते. डॉक्टरांनी सांगितले की तुमच्या मुलीचे हृदयाचे ठोके पूर्ण बंद झाले, की किमोथेरपी करत असताना तिने तिचे प्राण सोडले होते. पण असं काय चमत्कार झाला माहिती नाही. जेव्हा आम्ही तिच्या सगळ्या मशीन काढायला लावल्या त्याच वेळेस तिच्या डाव्या हाताची नस पुन्हा सुरू झाली. मशीने आम्ही पुन्हा लावायला आणि त्यानंतर पुन्हा तिच्या हृदयाचे ठोके परत आले. हा कुठला देवी चमत्कार आहे आम्हालाही माहिती नाही, पण तुम्ही जी काही सेवा केली असेल, तुमची जी पुण्याही असेल, ती कुठेतरी कामाला आली. खरं तर तो चमत्कार झाला. तिथून पुढच्या 2 ते 3 महिन्यामध्ये माझ्या मुलीचे रिपोर्ट हे नॉर्मल येत गेले. जिथे माझी मुलगी एका टाईमला डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. तुम्हाला सांगते, 6 महिन्यामध्ये माझी मुलगी कॅन्सर मुक्त झाली आणि आज माझी मुलगी सुखात, आनंदात, समाधानात आहे. खरं तर ती फक्त स्वामींची लेक आहे. स्वामीने तिला पुनर्जन्म दिला. कदाचित मी त्यावेळेस खूप मोठी चूक झाली, कारण महाराजांवरती राग करत मी महाराजांची मूर्ती घराच्या बाहेर टाकली. महाराजांनी मूर्ती मी टाकून दिली, पण त्यावेळेस आई मुनी माझा खूप राग होता. महाराजांवर राग असं काहीच नव्हतं. श्री स्वामी समर्थ महाराज माझे सर्वस्व आहेत. मात्र त्यावेळेस मला काय करावे सुचत नव्हते. त्यामुळे माझ्याकडनं ती चूक झाली. पण त्यानंतर जेव्हा माझी मुलगी घरी आली त्याच दिवशी आम्ही तिला घेऊन अक्कलकोटला गेले. स्वामींचे दर्शन घेतलं आणि आज आम्ही नवीन अक्कलकोटवरून श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती घरी आणली. योग्यरित्या तिची प्राण प्रतिष्ठापना केली. सगळं काही केलंय. आता फक्त एकच इच्छा अपूर्ण आहे. स्वामींचा एक छोटासा मठ, स्वामी केंद्र सुरू करायचं आहे आणि हीच एक इच्छा अपूर्ण आहे. लवकरच स्वामी कृपेने ती सुद्धा इच्छा नक्कीच पूर्ण होईल. खरंच स्वामी आहेत, स्वामीच आहेत, फक्त स्वामीच आहेत. श्री स्वामी समर्थ भक्तांनो, अक्षरशः मनाला लागणारा, डोळ्यातून पाणी आणणारा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा. तुमचेही काही असे अनुभव, सुंदर अनुभव असतील तर नक्कीच शेअर करा. भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन आणि सुंदर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.